इंद्राचे गर्वहरण ही गोष्ट आपण ऐकूया. इंद्र हा देवांचा राजा. त्याला आपल्या संपत्तीचा गर्व झाला होता. त्याला वाटे, मी देवांचा राजा आहे. सगळ्यांनी माझ्या आज्ञेत राहिलं पाहिजे. कौंडिल्य नावाचे ऋषी मोठे गणेश भक्त होते. ते दररोज न चुकता गणपतीला दुर्वा वाहत आणि मगच भोजन करत. भोजन म्हणजे जेवण. आता ते दुर्वा घेऊन चालले असता इंद्राची आणि त्यांची गाठ पडली. इंद्र त्यांना नमस्कार करून म्हणाला, हे ऋषीवर्या, तुम्ही आज माझ्याकडे भोजन करावं. कौंडिल्य म्हणाले, मी आलो असतो, पण आज माझा उपवास आहे. तसंच मी गणपतीला दुर्वा वाहिल्याशिवाय काही खात नाही. इंद्र मोठ्याने हसला. म्हणाला, काय हो, हे गवत तुम्ही गणपतीच्या डोक्यावर वाहिल्याशिवाय काही खात नाही? अजब आहे. तुम्ही आज इंद्राच्या घरचा राजेशाही पाहुणचार घ्या. माझ्या घरी जेवायला भाग्य लागतं. तुम्ही या. भरपूर पोटभर पंचपक्वान्ने खा व निघताना मी तुम्हाला सुवर्ण मुद्रा देईन. ऋषींनी ओळखलं की इंद्राला ग ची बाधा झाली. ग म्हणजे गर्व. त्याला गर्व झालाय राजा असल्याचा, श्रीमंत असल्याचा. त्याला चांगला धडा शिकवला पाहिजे. त्यांनी सांगितलं, हे देवांच्या राजा, मी तुझ्याबरोबर येतो, पण मला फक्त एका दुर्वेच्या वजना एवढी सुवर्ण मुद्रा दक्षिणा म्हणून दे. इंद्र म्हणाला, अहो एकच काय, तुमच्या हातातल्या सगळ्या दुर्वांच्या वजना इतक्या सुवर्ण मुद्रा मी माझ्या भांडारातून देईन. कौंडिल्य इंद्राच्या घरी गेले. इंद्र म्हणाला, अहो त्या दुर्वा काय तर गवताच्या काड्याच ना. तुम्हाला इंद्राघरचं जेवण काही नेहमी मिळणार नाही. तुम्ही त्या काड्या टाकून द्या आणि या जेवायला. पण कौंडिल्य ऋषी म्हणाले, अरे बाबा, आज माझा उपवास आहे व माझा दररोजचा नेम आहे की दुर्वा वाहिल्याशिवाय काही खायचे नाही. तेव्हा तू कबूल केल्याप्रमाणे मला माझ्या एका दुर्वेच्या वजना एवढी सुवर्ण मुद्रा दे. इंद्र परत मोठ्याने हसून म्हणाला, बस इतकंच ना. मग इंद्रानं कुबेराला बोलवून तराजू आणि सुवर्णमुद्रा आणल्या. एका पारड्यात कौंडिल्य ऋषींची दुर्वाची जुडी त्याने टाकली. दुसऱ्या पारड्यात सुवर्णमुद्रेचं एक पैशाचं नाणं टाकलं. पण दुर्वेचं पारडं खाली होतं, म्हणजे जड होतं. मग त्याने मोठी सुवर्णमुद्रा टाकली. तरी दुर्वेचं पारडं खाली. मग त्याने एकदम 10 सुवर्णमुद्रा टाकल्या. तरी दुर्वेचे पारडे हलेना. मग सगळ्या सुवर्णमुद्रा ओतल्या. दुर्वेचं पारडं जरा सुद्धा हलेना. मग इंद्रानं सोन्याच्या लगड्या, जड जवाहीर, जेवढं सगळं होतं, रत्न बित्न सगळं टाकलं त्यात. तरीही दुर्वेचं पारडं काही हललं नाही, ते खालच्या खालीच. कुबेराचं सगळं भांडार रिकामं झालं, तरी काही परिणाम झाला नाही. मग इंद्रानं कौंडिल्यांची क्षमा मागितली आणि म्हणाला, मला यातून सोडवा, माझ्यावर दया करा. कौंडिल्याने सांगितलं की तू विघ्नहर्त्या गणपतीचं स्मरण करून त्याला शरण जा. इंद्राने गणपतीची प्रार्थना केली. त्यानंतर गणपती प्रकट झाला व म्हणाला, इंद्रा, तुझं गर्वहरण करण्यासाठीच माझ्या भक्तानं हे केलं. तुला संपत्तीचा, आपल्या राजेपदाचा गर्व झाला होता. तुझ्या भांडारातील सर्व रत्न, सोनं, धन याची किंमत एका साध्या गवताच्या काडी इतकीही, म्हणजे दुर्वे इतकीही नाही, हे तुला कळलं ना. जो मला भक्तिभावानं भजतो त्याच्या मार्गात तू अडथळा आणण्याचा प्रयत्न केलास. कौंडिल्यानं सांगितलं होतं की मी दुर्वा वाहिल्याशिवाय काही खात नाही, पण तुझा अहंकार, गर्व हे एका दुर्वेपुढं कमी झालं. आपल्या संपत्तीचा, राजेपणाचा गर्व आता परत कधी करू नकोस.